चित्रगौरव पुरस्कार सोहळा पार पडतो आणि या रेड कार्पेटवर माझ्यासोबत आहे महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री क्रांती रेडकर. खूप खूप स्वागत तुझं झी 24 तासमध्ये. सगळ्यात आधी कशी आहेस? मी बरी आहे, तू कशी आहे? मी मस्त आणि खूप सुंदर दिसतेस. आजचा तुझा लुक खूप ग्लॅमरस वाटतोय. या लुकविषयी काय सांगशील? सो आज मला काहीतरी इंडो वेस्टर्न करून यायचं होतं आणि हा एक कॉर्ड सेट स्लॅश लेहंगा स्लॅश मेनी थिंग्स आहे, लॉंग कुर्ती, आय डोंट नो. सो आय रिअली वॉन्टेड टू लुक लिटल स्पेशल. तर त्याच्यात थोडंसं स्टेटमेंट हवं होतं, पण काहीतरी ओव्हर द टॉप नको, कारण की ना आपल्याला नॉमिनेशन आहे ना काही आहे, त्यामुळे आय डोंट हॅव टू गो अप अँड रिसीव एनी अवॉर्ड ऑल्सो. सो आय वॉन्टेड टू बी लिटल सिम्पल अँड सोबर. सो हा एक सुंदर पीस मला एक लेबल आहे जीवनम, त्यांनी क्युरेट करून दिला आहे आणि माय डिझायनर इज नमन. बरं, लुक जेव्हा तू घरी क्रिएट करत होतीस, जेव्हा तू रेडी होत होतीस, तेव्हा तुझ्या मुलींच्या काय रिॲक्शन होत्या? त्यांनी काही तुला असं सजेशन केलं का, किंवा त्या कधी करतात का सजेशन, आई हे कर? हो, त्या खूप सजेशन करतात. हालाकी हा लुक आम्ही करत होतो तेव्हा त्या ट्युशन क्लासमध्ये होत्या आणि असं त्यांना खूप दुःख झालं की ती ऑलरेडी रेडी आहे ह्या गोष्टीचं. पण त्यांचं ओव्हरऑलच असं खूप म्हणणं असतं की हे लावूया, ओके मम्मी ओनली लिप बाम, मम्मी ओनली लिप बाम. म्हणजे त्यांनाही माझ्या एवढं खरं तयार व्हायची इच्छा असते आणि त्यांना यू पुट लिटल हिअर शिम्मर, आणि त्यांना असं ते शिम्मर आणि लिप बाम थोडासा. आणि समीरला अजिबात नाही आवडत त्यांनी मेकअप केलेला, आणि काय ह्याला काय अर्थ आहे, तू कशाला. आणि मी खरं तर त्यांना काहीच नाही करत, तोच लिप बाम मी थोडंसं इथे ते इथे असं लावते, त्यांना बरं वाटतं त्या गोष्टीचं. पण येस, त्यांना मग आवड आहे, निश्चितच आवड आहे. बरं, मेकअप करताना जेव्हा तू म्हणाली जातास तसं की समीर सरांना नाही आवडत वगैरे, पण त्यांची रिॲक्शन कशी असते? म्हणजे जेव्हा तू मेकअप करायला किंवा त्या म्हणजे लहान मुलं असतात ना, ती स्वतः मेकअप करत असतात, तेव्हा मग समीर सरांची काय रिॲक्शन असते? नाही, असं नाही आहे की म्हणजे त्यांना आम्ही हवं तसं फ्रीडम देत असतो आणि त्या असं फुल्ली कधी कधी तर म्हणजे पूर्ण चेहऱ्यावरही लिपस्टिक लावून आणि पूर्ण डोळे काळे करूनही त्या सापडलेल्या आहेत आम्हाला कुठल्या तरी घराच्या कुठल्या तरी कोपऱ्यात. तेव्हा समजायचं बराच वेळ आवाज आला नाही म्हणजे कुठेतरी काहीतरी घडतंय. आणि मग तिथे जाऊन बघितल्यावर हे सगळे रंगलेले चेहरे वगैरे असे भूतासारखे दिसतात. कधी कधी स्केच पेननी सुद्धा मेकअप झालेला आहे. बरं, आम्हाला कधी त्यांची झलक पाहायला मिळणार आहे क्रांती? कारण की बऱ्याचदा असं सोशल मीडियावरनं तू पण सांगितलं होतं. आय नो, आय थिंक अनादर 1-2 वर्ष तरी आम्हाला असं वाटतं की त्यांनी जरा प्रायव्हसी जपावी. आणि समीरचं आता एवढं सगळं चालू आहे ना, तर प्रायव्हसी इन द सेन्स सिक्युरिटीच्या बाबतीत त्यांना आम्हाला थोडंसं जपावं लागतं, कारण की समीरचे दुश्मन इतके आहेत आणि ड्रग माफिया आणि स्मगलर्स आणि ह्या सगळ्यांकडून इतका धोका असतो कायम की त्यांना आम्हाला थोडंसं जपून ठेवावं लागतं. बट तुला बघायचं असेल तर मी आता फोनवर दाखवू शकते. नक्कीच, शुअर. पण झी सोबत तुझं खास कनेक्शन आहे, नातं आहे. सो झी 24 तासला तू आता मुलाखत देतेस, या झीच्या नात्यासोबत काय सांगशील? झीशी माझं खूप जुनं नातं आहे. माझा पहिला सिनेमासुद्धा झी टॉकीजवरच दिसला होता. झी गौरवमध्ये मी दरवर्षी परफॉर्म करत आले आहे. कोंबडी हे गाणंसुद्धा मी झी गौरवमध्ये परफॉर्म करून चाललं आहे. सो आय थिंक झीशी माझं खूप, आणि माझी पहिली मालिकासुद्धा झीवर होती, अल्फा त्या काळात होतं. आणि त्यामुळे मला खूप, आणि आत्ताचे जे सगळीजणं जी झीमध्ये काम करतात, जी अनेक वर्ष इथे काम करतात, ती सुद्धा सगळे फ्रेंड्स आहेत. त्यामुळे मला जेव्हा पण कॉल येतो झी गौरवचा, ह्या पुरस्कार सोहळ्यात मी नाही जाणार असं होऊच शकत नाही. आय लाईक टू कम हिअर, चिअर माय फ्रेंड्स अँड हॅव लॉट ऑफ फन. बरं, आणि ही यावर्षीची थीमच महिलांवर आहे. महिलांनी हे वर्ष गाजवलं आहे. सो तोंडावर आपल्या आता महिला दिन येतोय, काय सांगशील आपल्या लाडक्या सगळ्या महिलांना, काय संदेश देशील? एवढंच सांगेन की छान जगा, आणि तुम्ही स्वतः ग्रेट आहात, तुम्ही खूप छान काम करत आहात. क्षणोक्षणी आपल्याला ग्रॅटिफिकेशनची गरज असते. कोणीतरी आपल्याला सांगावं असं वाटतं की अरे तू छान करते आहेस, अरे तू मस्त जगते, तू कुठे कमी पडत नाही आहेस, तू मेहनत करते आणि ते आम्हाला दिसतंय आणि आमच्यापर्यंत ते पोहोचतंय. तर हेच मी प्रत्येक स्त्रीला सांगू इच्छिते की तू ग्रेट आहेस, तू छान आहेस, तू जे काम करतेस ते खूप उत्तम करतेस. तू एक हाऊस मेकर असलीस तरी चालेल, तू एक CEO असलीस तरी चालेल, तू जे करते आहेस त्याच्यात तू 100% देते आहेस आणि हे आमच्यापर्यंत पोचतं आहे. सो आय लव्ह यू ऑल. सगळ्या स्त्रियांना मी हेच सांगेन की स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जपा आणि नेवर लेट एनीबडी वॉक ओव्हर यू. थँक्यू सो मच मला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. कॅमेरामॅन नरेश मचनसह सायली कुलगेकर, झी मीडिया, मुंबई.